तुला माहितीये माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचं सगळं प्लॅनिंग ना नीरजनेच केलं। किस्सा इथे संपत नाही। आम्ही केक घेतला आणि पैसे देताना लक्षात आलं नीरजचं वॉलेट त्या डेकोरेशन वाल्याकडे राहिलं। मग काय केलं तुम्ही? मग नीरजने आपलं घड्याळ काढून त्या माणसाला दिलं आणि म्हणाला प्लीज हे घड्याळ ठेवा पण मी उद्या पैसे देतो। आणि फायनली आम्ही केक घेऊन आलो। घड्याळ वगैरे द्यायची काय गरज होती? नीरज पण ना वेडा आहे अगदी। एक मिनिट, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही झोपला होतात ना? अजिबात नाही। म्हणजे नाही म्हणजे हा झोपलेलो ना तेव्हा। झोपेचं नाव घेतल्यावर मला लगेच झोप येते। झोप उद्या मला नीरजशी प्रायव्हेट बोलायचंय। हाऊ स्वीट। खूप दिवसांनी बोलत असाल ना तुम्ही? बोल ना। मला त्याच्या एकट्याशी बोलायचंय। गुड गुड। हाऊ स्वीट, बोल बोल। नुपूर तू थोडा वेळ बाहेर थांबतेस? मला त्याच्याशी प्रायव्हेट बोलायचं। इतकं प्रायव्हेट बोलायचंय का? सॉरी सॉरी, मला कळलंच नाही। मी बाहेर थांबते। नाही इट्स ओके। अगं ऐक ना चू, ही तिची रूम आहे, आपण बाहेर जाऊन बोलूयात ना। का? अरे नाही नाही नाही, इट्स ओके इट्स ओके। तुम्ही गप्पा मारा, मी बाहेर थांबते। तुमचं झाल्यानंतर मला हाक मारा, ठीक आहे? पण बाकी काही करू नका हा लग्न आधी। शैला मला सांग की ती चू इथे कशासाठी आली आहे? मग तिला कोणी बोलवलं इकडे? मी पण काय ना मूर्खासारखे प्रश्न विचारतो। आपल्या चिरंजीवांनी बोलवलेलं असणार। तुम्ही सगळं शांत राहा बरं, बसा इथे। हे शांतच बसलोय ना इतके वर्ष म्हणून तो शेफारलाय आणि तू हे लाडाने वाढवलंयस ना त्याचे सगळे परिणाम आहेत। एक तर आपला मुलगा नीरज त्या बिचाऱ्या नुपूरचं लग्न मोडतोय आणि दुसऱ्या बाजूला तो त्या चूशी लग्न करायचा प्लॅन करतोय। टपल ढोलकी हे बघ, तो जर का असं लग्न करणार असेल ना तर माझी त्या लग्नाला मुळीच परमिशन नाहीये। हो जरा शांत राहा ना, उगाच घर डोक्यावर कशाला घेताय? हे बघ तुला सांगून ठेवतो, मी त्या चूला सून म्हणून अजिबात स्वीकारणार नाही। अहो उगाच रागाच्या भरात काय बाई बोलू नका ना। मी खरं तेच बोलतोय। हे बघ तुला सांगतो, मी फक्त नुपूर आणि नुपूरचा सासरा आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा बाप आहे, बस। बाकी त्या दोघांची माझं काही घेणं देणं नाही अजिबात। नाही ना घेणं देणं। हा मग ठीक आहे, हे घे अंगारा लावू दे। थांबा जरा, काय करतेस तू? झोपा बरं तुम्ही शांतपणे, या इकडे झोपा। नाही मी अजिबात झोपणार नाही। मला आत्ताच्या आत्ता नीरजशी बोलायचं, बोलवून आण त्याला। अहो आत्ता का उगाच लहान मुलासारखं करताय? पाया पडू का आता तुमच्या मी? उद्या बोला ना त्याच्याशी। हेच ते तू लाड चालवलेस ना त्याचे हे परिणाम आता आपण भोगतोय आणि परत तू तेच करते, कळ? पण काय काय घाला गोंधळ घालायचं तर घाला। तुम्ही माया लेखाना काय गोंधळ घालतो घाल। तुला अहो तिकडे मी तुला क्लिअर कट सांगितलं होतं तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही म्हणून, आणि तरीही तू केलास। नाही त्याचं काय ना, आता तिचा बर्थडे म्हटल्यावर घरातला कुणीतरी काहीतरी ठरवलं पाहिजे ना, म्हणून मी। अच्छा कुणीतरी ठरवलं पाहिजे ना, पण मग यश आणि नुपूर मगाशी म्हणले सगळं तर तूच प्लॅन केलं होतंस म्हणून। नीरज मी बोलतेय तुझ्याशी। बोल प्लीज। आणि ओके फाईन, त्यांना माहिती नसेल, कुणीतरी वेगळ्याने ठरवलं असेल, पण मग केक साठी जर पैसे नव्हते तर वॉच ठेवायची काय गरज होती? ते पण सांगितलं तुला? का नको होतं सांगायला? नाही सांग ना, वॉच ठेवायची काय गरज होती? तू काही कारण देऊन येऊ शकला असता, असं वॉलेट हरवलंय वगैरे काही। आणि भर मी तुला फोन केला तर तू खोटं बोललास माझ्याशी, झोपलायस असं सांगितलंस मला। नीरज मी बोलतेय तुझ्याशी। तू पण तर खोटं बोललीस। तू इथे कधी झालीस ना, मला सांगितलंस? बरं तू मला फ्लाईट मधून कसं काय फोन केलास ग? आणि एवढा वेळ बोलत होतीस काही? फ्लाईट मधून फोन केला? मी खोटं बोलणं आणि तू खोटं बोलणं यात फरक आहे। दिस इज द डिफरन्स। तू त्या नुपूरसाठी खोटं बोलला आणि मी तुझ्यासाठी खोटं बोलले होते। मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आले, आणि मी डॅडना काय सांगितलं की मुंबईत ऑफिसची जागा बघायला मी जाते, आणि
मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते, एवढा विचार करते आणि तू हे असं वागतोस का? सगळं करेक्ट आहे, मला मान्य आहे सगळं. मी काय म्हणतो, आपण नंतर डिस्कस करूयात नाही सगळं. नुपूरला झोपायचं असेल अगं. No. मला आत्ता बोलायचंय तुझ्याशी. इट्स टू लेट. सो व्हॉट? त्याने काही फरक पडत नाही. आणि तू कसा वागतोयस रे? म्हणजे काही घडलंच नाही असा वागतोयस. बघ मला सांग काय झालं. मी नुपूरचा बर्थडे सेलिब्रेट केला, दॅट्स इट. एवढं काय झालं त्यात? दॅट्स इट नाही. हे बघ तू ना वाकड्यात शिरतेस. तुला ओके, मी वाकड्यात शिरते आता. नाही फाईन, म्हणजे आत्ताही परत माझीच चूक आहे. तुझी काही चूकच नाही, तुझी कधीच चूक नसते आणि तुला ती मान्य करायची नाही. मान्य, माझी चूक झाली, मला माझी चूक मान्य आहे. ओके, मी काय म्हणतो, आता आपण झोपायला जाऊयात का? नुपूरला झोपायचंय अगं. परत नुपूर 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 सारखं आपलं नुपूर नुपूर. मी एवढी इथे चिडले त्याचं तुला काहीच नाहीये. यार कधी होणार आहे यांचं बोलून? त्याचे मच्छर. झोप येते ना मला आता. चू, दिस इज टू मच यार. प्लीज प्लीज चेंज द टॉपिक. वाय? तुझी चूक झालीये, तुला ती मान्य आहे. यू हॅव टू से सॉरी. हे सगळं अति होते असं वाटत नाहीये का तुला? अति. तुला खरंच तू चुकलायस असं वाटतंय ना? का विषय संपवायचा म्हणून तू टाळतोयस? नाही, खरंच वाटत असेल तू चुकलायस असं तर सॉरी म्हण, नाही तर लिव्ह. आय एम सॉरी. ए, हे असं भीक घातल्यासारखं म्हणू नकोस सॉरी. तुला मनापासून वाटत असेल तर म्हण सॉरी. चू, आय एम सॉरी यार, मला माफ कर प्लीज. नीरज, तू माफी मागतोयस माझी? हा, मग माफी मागितल्यासारखी माग ना, उपकार केल्यासारखी काय मागतोयस? नीट माफी माग. चू, आय एम नीट सॉरी, मला माफ कर प्लीज. नाही रे नीरज, तू असं विलिंगली सॉरी म्हणतोस असं मला अजूनही वाटत नाही. अरे यार, आय एम सॉरी, मला माफ कर प्लीज प्लीज. हात जोडले म्हणजे काय खूप मनापासून तू सॉरी म्हणलंस असं वाटतंय का तुला? असं काही नाहीये. मग काय करू मी? तुला कळतंय का आता? बस झालं, म्हणजे आता ना मला इरिटेट होतंय. इरिटेट. ओ वाव, म्हणजे आता तुला माझ्यामुळे इरिटेट होतंय. म्हणजे थोडक्यात तुला मी इरिटेट होती आता. ओके, आय एम इरिटेटिंग. नाही नाही चू, असं नाहीये. माझं म्हणणं तसं नव्हतं. पण तुला एक कळतंय का की आपण मगापासून तेच 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 बोलतोय. आता मला झोप आली ना ग, म्हणून मी असं म्हणतोय. म्हणजे तुला आता माझ्यापेक्षा झोप महत्वाची वाटते? झोप इज इम्पॉर्टंट. ओके, हे बघ, असं मला सांग, मी काय करू? कसं मनापासून सॉरी म्हणू? मी हवं तर उठा बशा काढतो. त्याची काही गरज नाही. तुला मनापासून सॉरी म्हणावंसं वाटत असेल तर म्हण, नाही तर नको म्हण. चू, मी तुला मनापासून सॉरी म्हणतो. मनापासून माझी चूक झाली. मनापासून तू मला माफ कर प्लीज प्लीज प्लीज. ओके, ठीक आहे, फाईन. तू जा आता झोप. आणि नुपूर असेल बाहेर. मी तिला आत पाठव. नाही, काही गरज नाही. ती झोपली असेल बाहेर तर बाहेरच झोपू दे तिला. मला शांतपणे आत झोपू देत. मला तिची इरिटेटिंग बडबड ऐकायची नाही. अगं पण ही तिची रूम. ठीक आहे, तू झोप. गुड नाईट. गुड नाईट. नुपूर कुठे गेली? बाहेरच थांबते असं म्हणाले होते ना यार. तर माझ्यामुळे बिचारीची झोप मोड झाली. त्या ती अर्चना आली. कशाला आले काय माहिती. सगळं प्लॅन पिसकटलं. नीरज, ए नीरज, उठ बाळा. उठ उठ बाळा, उठ लवकर, चल. आई, हा, गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. पण तू इथे असं बाहेर का झोपला होता सांग बरं. उठ. काय नाही, असंच. अरे असंच काय? उठ बरं लवकर, चल. किती वाजलेत बघ बाळा. उठ उठ उठ. आई, तू कमाल आहे बाबा या मुलाची. काय चाललंय याचे यालाच माहिती.
किस्मत से तुम हमको मिले हो, कैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगे. हे ना पैसे मी माझ्या नवऱ्यासाठी जमवले होते, तुझ्या नवऱ्यासाठी आहे ना, तुझ्याजवळ राहू दे. पण यावर तर तुझं नाव आहे. फिर से बनती तकदीरों को, अरमानों की जंजीरों को, जानम अब ना तोड़ेंगे. किस्मत से तुम हमको मिले हो, कैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगे. हम दिल दे चुके हे सनामध्ये अजय सलमान आणि ऐश्वर्याला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. मी पण तसंच करेन. मग कदाचित अजयला जे मिळालं ते मलाही मिळेल. हॅपी बर्थडे नुपूर. काय करू मी तुझं आता? काय करू शकतोस? झोपेत पण इतकं गोड कोणी कसं दिसू शकतं ग? एक नंबरची वेडी असतो, पण या जगातली सगळ्यात गोड मुलगी असतो नुपूर. यु नो व्हॉट, मला ना आजचा तुझा वाढदिवस खूप स्पेशल करायचा होता. म्हणजे खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या तुझ्यासोबत, खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या होत्या. अख्खा दिवस तुझ्यासोबत घालवायचा होता आणि मग तुला माझ्या मनातलं सगळं खरं खरं सांगून टाकायचं होतं. पण नेमकी चू आली आणि सगळंच पिसकटलं. सगळं प्लॅनिंग पाण्यात गेलं. सुरुवातीला एक गाडी काय सोडली मी, आणि मग नंतर सगळ्याच गाड्या चुकत गेल्या. यु नो व्हॉट, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुकीची जाणीव मला आत्ता झाली. आय नो थोडी जास्तच उशिरा झाली, बट मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करायला लागलो. खरं बोल. खरंच मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर नुपूर. पाठी वळून बोल. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आता एक स्माइल देऊन बोल. बाबा ते झालं? ते पकडला गेला की नाही चोर? पकडला गे नाही तुला? पकडला गे नाही चोर? बाबा काही काय बोलताय, चोर वगैरे काय? आणि जरा हळू बोला ना, ती झोपली. हा हा झोपले? हा येडा पण के पेडा मत का. तुझी ही जे काय नाटकं चालू आहेत ना, त्या नाटकाला बाकीचे पसते, पण मी नाही. आणि तुझी जी नाटकं चालू आहेत ना, ती बाकीच्या सगळ्यांना दाखवणार आहे. बघ काय करणार आहात तुम्ही? आता बघशील रे तू काय करणार आहे ते. मी तू टेन्शन घेऊ नको. मी कोणाला काही सांगणार नाही अजिबात. पण जे काय सांगायचं आहे ना, ते हा मोबाईल सांगतो. कारण तू जे काय बोललायस ते मी हा मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आणि तू 3-3दा सांगितलंयस की तुझं नुपूरवर प्रेम आहे असं. बाबा तुम्ही मला असं उगाच काही सांगून घाबरवू नका प्लीज. उगाच उगाच नाही. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुकीची जाणीव मला आत्ता झाली. आय नो थोडी जास्तच उशिरा झाली, बट मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करायला लागलो. बेटे बाप बाप होता है और बेटा बेटा. बाबा आय एम शुअर तुम्ही कोणाला काही सांगणार नाही.
नाही सांगणारच आहे मी, सगळ्यांना सांगणार आहे. नेहमी तुझ्यामुळे मी खोट्यात पडतो, तू मला खोट्यामध्ये पाडत असतोस नेहमी. पण आता नाही, अब मैंने तुम्हें रंगे हात पकडा है, वो भी सबूत के साथ. आता बघशील तू सगळ्यांना सांगितल्यानंतर, आता तुझी मस्त वाट लागणार आहे बघ. मधू पण ना गणपती वॅक्सिनेशनला गेली ती अजून आलेली नाहीये. येऊ दे. आज मी त्यांचं खुश काय? आहे, My खूप God. खूप खूप खुश आहे. ए लता, हॅलो लता काय? अगं वहिनी, तेच ते वहिनी ग. मी खुश आहे, मी खूप खूप खुश आहे. आज जाम खुश झालेलो आहे मी. आणि मला अशी एक गोष्ट कळलेली आहे की जी तुम्हाला कळली ना की तुम्हाला मला खूप आनंद होणार आहे, खुश होणार तुम्ही. भाऊजी काय ते स्पष्ट बोला, तुमची कोडी सोडवण्यात आम्हाला वेळ नाहीये. सांगतो माझ्याकडे काय बघा. बाबा मोबाईल द्या ना प्लीज. मामी तू काम करतो, मोबाईल द्या मी प्लीज. काय देऊ, मी नाही देणार. बाबा द्या ना. मी कशाला, मी नाही देणार अजिबात तुला मोबाईल. बाबा सॉरी, माझा फोन द्या प्लीज. मामी सांग. ओके ओके, टाइम प्लीज. टाइम प्लीज काय माझा फोन द्या प्लीज. माझा मामी सांग. काय चाललंय तुमचं भाऊजी? काय झालंय म्हणजे एक मिनिट. आधी मी बसतो व्यवस्थित, मग चहा घेतो, त्या 2च बिस्किट बुडवून खातो. विजू 2 बिस्किट आण. बघा तुम्ही बसा, तुम्ही चहा घ्या, बिस्किट खा, एनर्जेटिक व्हा, पण माझा मोबाईल द्या प्लीज. प्लीज मोबाईल द्या. मी कशाला. भाऊजी माझा झाडू द्या, मी झाडणार नाही. नाही तर मला आधीच झाडाचा कंटाळा येतोय. झाडू पाहिजे? येस. तुला फोन पाहिजे? आगे त्याच्याकडून घे. बाबा प्लीज. ऐका 1 मिनिट. ओ जयंत भाऊजी, नीरज पिलरला हात लावायचा नाही. बघा पिलर कोसळलं तर अख्खं घर कोसळेल. तुम्ही दोघं बापलेकांना खेळायचं ना, अंगणात खेळा. अरे मग ह्याला सांग ना, हा बघ कसा बापाला पळवतोय ते. मी अरे पण तू त्याचा फोन कशाला घेतलास? हॅलो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा फोन माझा आहे. बाबा फोन द्या प्लीज. फोन द्या प्लीज. नीरज तुला का हवाय त्यांचा मोबाईल? तुझा बॅलन्स संपलाय का? माझा देऊ का? मामी माझा बॅलन्स संपेल, इतके वाईट दिवस आले नाहीत माझ्यावर. तू मोबाईल द्या प्लीज. मी नाही देणार. ह्या सगळ्यांना कळायला पाहिजे. ह्यांना सांगतो सगळ्यांना मी आता. बाबा प्लीज गप्प बसा, कोणाला काही सांगू नका प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट करतो मोबाईल. ना असं कसं नको सांगू. ह्यांना सगळ्यांना कळायला नको तू किती पाण्यात असते, तू काय चीज असते. तुझं भांडं आता मी फोडणार आहे सगळ्यांसमोर. मी कशाला सांगू. मी नाही देणार. सांग. ए जयंता, अरे धावतोयस कशाला? बाबा काही गरज नाही ऐकून दाखवायची. मोबाईल द्या प्लीज. मी दाखवणार. बाबा कशाला हट्टीपणा करते, मोबाईल द्या ना. मी हट्टीपणा करतो. मी काय लहान वाटलो तुला? मी हट्टीपणा करला. काहीतरी मी तुम्हाला काय हवं ते देतो, पण मोबाईल द्या प्लीज. म्हणजे बापाला लाच देतो. बघा बापाला लाच देतोय, हेच शिकवलं का तुम्ही? हे बघ, मी अजिबात विकला जाणार नाही. एक मिनिट, काय झालंय ते कळेल का मला? तुम्ही मला इतके दिवस खोटं समजत होतात ना? नाही, आम्ही तुम्हाला खोटं समजत नाही, तू आहेसच. ते खोटं समजत होतात ना आजपर्यंत. आज मी सिद्ध करून दाखवणार आहे की मी किती सच्चा आहे ते. बाबा तुम्ही खूप सच्चे. काही सिद्ध करायची गरज नाहीये मला. द्या ना मोबाईल. काय अजिबात नाही प्लीज. अरे जयंता भाऊजी, फोन द्या बाबा. अरे पडाल भाऊजी. नीरज बाबा कोण देतो की नाही बघ इकडे. काय करते लहान मुलं सर? नीरज, अरे काय चाललंय तुमचे सकाळी सकाळी पळापळ एकमेकांमागे? दाखवून द्यायचं लोकांना सगळ्याला. तुमच्या पाया पडतो. बरोबर दाखवतो. अरे काय चाललंय तुमचं? अरे नीरज, अरे काय मुली न पिता धक्का मारतात. काय झालंय नीरज? काही प्रॉब्लेम झालाय का? काही नाही. प्रॉब्लेम कसला? काही प्रॉब्लेम नाही झालाय. ते बाबांना जॉगिंगची सवय नाहीये ना, त्यामुळे मी त्यांना अशी काहीतरी कारण काढून पळवत असतो, म्हणून ते असं. तुझी झोप झाली ना कम्प्लीट? हो छान झाली, फ्रेश वाटतं एकदम. गुड. तुझी झोप झालेली आहे, पण याची झोप मी आता उडवणार आहे. बघ, जी गोष्ट आजपर्यंत सगळ्यांना कळली नव्हती ना, ती आता सगळ्यांना कळणार आहे.